नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आषाढ शुद्ध चतुर्दशी ला प्राचार्य सोनोपंत दांडेकर मामा यांची पुण्यतिथी दरवर्षी साजरी केली जाते। यावर्षी 20 जुलै 2024 रोजी हा पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी येतो आहे। त्या निमित्ताने प्राचार्य सोनोपंत दांडेकर मामा यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं त्यांच्या जीवन चरित्रावरती थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे। सर्वप्रथम रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। प्राचार्य सोनोपंत दांडेकर मामा यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक नमन करून या ठिकाणी या व्हिडिओला प्रारंभ करतो। तसं तर प्राचार्य सोनोपंत दांडेकर मामांना अनेक नावांनी संबोधलं जात होतं। प्राचार्य सोनोपंत दांडेकर, सोनू मामा दांडेकर, प्राचार्य शंकर वामन दांडेकर अशा विविध नावांनी या ठिकाणी त्यांची ओळख महाराष्ट्रभर आणि जिथे जिथे वारकरी संप्रदायावर प्रेम करणारा मराठी माणूस राहतो त्या सर्वांच्या मध्ये ही ओळख असलेली निश्चितपणे आपण जाणताच। त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, विद्यार्थी प्रिय प्राचार्य, प्रवचनकार, कीर्तनकार, त्याचबरोबर एक विचारवंत, तत्वज्ञ, प्रसाद मासिकाचे संपादक अशा विविधांगी भूमिका त्यांनी आपल्या जीवनामध्ये पार पाडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। वारकरी संप्रदायाला एक वैचारिक बैठक देण्याचं या ठिकाणी जर काम कोण केलं असेल तर ते दांडेकर मामांनी केलेलं आहे। वारकरी शिक्षण संस्थेतून हजारो अभ्यासू प्रवचनकार व कीर्तनकार निर्माण करणारे, त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक या भूमिकेतून हजारो विद्यार्थ्यांना घडविणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य मामा दांडेकर होत। अशा या महान व्यक्तिमत्वाचा जन्म 20 एप्रिल 1896 साली माता लक्ष्मीबाई व पिता वामनराव यांच्या पोटी झाला। त्यांना म्हणजे त्यांच्या वडिलांना वामनरावांना 4 मोठ्या बहिणी म्हणजे मामा दांडेकरांना 4 मोठ्या बहिणी व एक मोठा शंकर नावाचा भाऊ होता। मामा म्हणजे प्राचार्य सोनोपंत दांडेकरजींना मामा या नावानं वारकरी संप्रदायामध्ये ओळखलं जातं, म्हणून पुन्हा पुन्हा मी मामा हा शब्द उच्चारतोय। प्राचार्य दांडेकर मामा हे अवघ्या 1.5 वर्षाचे म्हणजे लहान वय होतं, 1.5 वर्षाचे अवघे असताना त्यांच्या आईचं छत्र त्यांच्या डोक्यावरनं हरपलं गेलेलं आहे। हे आईचं छत्र ईश्वरानं या ठिकाणी हिरावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांच्या बहिणीनं त्यांचा सांभाळ केलेला आपल्याला दिसून येतो। दांडेकर कुटुंब हे मूळचं दांडे गावचं होतं, पण नंतर ते माहीम जवळील केळवे या गावी या ठिकाणी राहायला आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि याच माहीम जवळच्या केळवे या गावातच हे दांडेकर कुटुंब राहत असताना मामांचा तिथे जन्म झालेला आहे। नंतर त्यांचा परिवार पालघर येथे गेला। पालघरला असलेलं त्यांचं घर म्हणजे एक धर्मपीठच होतं। भारतातून दक्षिण भारत असो, उत्तर भारत असो, जी काही विद्वान मंडळी यायची पालघरमध्ये तर मामांच्या या घरी थांबायची आणि आध्यात्मिक चर्चा होत असायची आणि म्हणून पालघरचं मामांचं घर म्हणजे एक अर्थानं धर्मपीठच होतं। देशभरात आणि आई वारल्यानंतर मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं की त्यांचा सांभाळ त्यांच्या ज्या मोठ्या बहिणी आहेत काशीबाई कर्वे, त्यांच्या ज्या मोठ्या बहिणी होत्या काशीबाई कर्वे यांनी त्यांचा सांभाळ केलेला आहे। दुर्दैवानं या त्यांच्या बहीण त्यांचे भाऊजी वारल्यामुळं वैधव्यचं जीवन जगत होत्या, म्हणजे त्या विधवा होत्या। आईचं प्रेम मामांना 1.5 वर्षाच्या नंतर खऱ्या अर्थानं आईचं प्रेम देण्याचं काम जर कोण केलं असेल तर या काशीबाई नावाच्या मोठ्या बहिणीने केलेलं आपल्याला दिसून येतं। आणि वडिलांची इच्छा होती की आपला मुलगा त्याने इंग्रजी शिक्षण शिकावं, शिकून मोठं व्हावं
आणि म्हणून वामनरावांनी आपल्या मुलाला आपल्या मुलीकडं आणि त्यांच्या आजोळी पुण्यामध्ये शिक्षणासाठी पाठवलेलं आपल्याला दिसून येतं. मामा या ठिकाणी पुण्यामध्ये शिकायसाठी आपल्या आजोळी राहायला आलेले आहेत आणि इथं आल्याच्या नंतर त्यांनी 1901 सुरुवातीला पुण्यात येण्याच्या अगोदर जन्मगावी प्राथमिक शिक्षण म्हणजे केळवे या गावी त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलेलं दिसून येतं. 1930 प्राचार्य सोनोपंत दांडेकर मामांचा या ठिकाणी मुंज झालेली 1903 या ठिकाणी ज्या बहिणीकडं काशीबाईकडे ते राहत होते त्या बहिणीचं नाव जरी काशीबाई असलं तरी मामा तिला जिजा या नावानंच संबोधत असायचे. जिजी, तिला आदरानं म्हणा किंवा टोपण नाव होतं जिजी, बहिणीला जिजी म्हणायचे. यानंतर 1905 मध्ये सोनोपंत यांनी पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयाचे या ठिकाणी तिथे प्रवेश घेतला आणि पुढचं शिक्षण त्यांनी तिथे घेतलेलं आपल्याला दिसून येतं. 1908 त्यांचा संबंध विष्णुपंत जोग महाराजांशी आलेला आहे. कधी? 1908 त्यांना हे मामान जे नाव मिळालेलं आहे ते यामुळं कारण ते ज्या बहिणीकडं म्हणजेच काशीबाईकडे राहत होते, काशीबाई कर्वे यांच्याकडं, जिला जिजी असं म्हटलं जात होतं, त्या जिजीची मुलं ही या ठिकाणी सोनोपंतजींना मामा म्हणायचे आणि ते मामाच होते ना. आणि तिथून पुढे जे त्यांचं नाव मामा अशा पद्धतीचं झालं तर हेच नाव मग सर्वत्र रूढ झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. जोग महाराजांशी त्यांचा वयाच्या 12व्या वर्षी लहान असतानाच परिचय झालेला आहे, कारण त्यांची बहीण जिजी ही जोग महाराजांची शिष्या होती. जोग महाराज प्रवचन करत असायचे तर ते प्रवचन ऐकायला आपल्या करंगळीला बोटाला धरून ही मोठी बहीण आपल्या सोनोपंत नावाच्या भावाला या विष्णुपंत जोगकडे घेऊन जायची आणि त्या वयापासून लहान वयापासूनच या ठिकाणी संप्रदायाचं श्रवण आणि संप्रदायाची आवड सोनोपंतजींच्या मनामध्ये निर्माण झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. विष्णुपंत जोग हे शरीराने बलिष्ठ होते, त्या काळामधले नावाजलेले पहिलवान होते, ते एका तालमीचे उस्ताद देखील होते आणि त्यांना सर्व संत साहित्य अवगत होतं. कुणाला? विष्णुपंत जोग महाराजांना. या एवढ्या लहान वयात सोनोपंतांना जोग महाराजांचा अनुग्रह लाभला, म्हणजे आध्यात्मिक गुरु, फार मोठा आध्यात्मिक गुरु सोनोपंतजींना इतक्या कमी वयामध्ये मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. तुळशीची माळ घालून या ठिकाणी जोग महाराजांनी सोनोपंतजींना या लहान वयामध्येच वारकरी संप्रदायाची दीक्षा दिलेली आहे. हळूहळू ज्ञानेश्वरीवरील प्रवचन ऐकताना त्यांना ज्ञानेश्वरी कळायला लागलेली आहे. कोणाला? सोनोपंतजींना. कोणी महाराज त्यावेळेला या छोट्याशा मुलाला ज्ञानेश्वरीचं प्रवचन ऐकायला दररोज येतो हे पाहून एका महाराजांना उत्सुकतेपोटी या ठिकाणी जोग महाराजांना प्रश्न केला होता की एवढ्या कमी वयाच्या या मुलाला या ज्ञानेश्वरीतलं काय कळत असेल, कशासाठी हा ऐकत असेल. आणि त्यावेळेला विष्णुपंत जोग महाराजांनी जे उत्तर दिलं होतं त्या प्रश्नकर्त्याला ते अत्यंत महत्वाचं आहे. ते म्हणाले, ज्ञानेश्वर ही कमी वयाचे असतानाच त्यांनी ही ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, त्यांना ही ज्ञानेश्वरी स्फुरलेली आहे, तेव्हा सोनूला का कळणार नाही? हा सोनू उद्या जगाला ज्ञानेश्वरी समजावून सांगणार नाही असं थोडंच आहे. अरे वा, ज्ञानेश्वरांनी जेव्हा ही ज्ञानेश्वरी सांगितली तेव्हा त्यांचंही वय कमीच होतं आणि हा सोनू हाही कमी वयाचा म्हणजे ज्ञानेश्वरांच्या वयाचा असताना त्याचं श्रवण करतोय. उद्या भविष्यामध्ये ज्ञानेश्वरी समजून सांगणारा सुद्धा हा सोनू बनू शकेल असं भाकीत केलं होतं आणि गुरुनं केलेलं, विष्णुपंतांनी केलेलं भाकीत भविष्यामध्ये खरं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सोनोपंतांनी 10वीची परीक्षा 1912 पास केलेली आहे. पुढे महाविद्यालय शिक्षण त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये घेतलेलं आहे. दुर्दैव किंवा नियतीचा एखाद्याच्या मागे कशी लागली की लागते बघा. 1.5 वर्षाची असताना आई वारलेली आहे. अवघ्या या ठिकाणी 1912 म्हणजे 96 जन्म आहे, म्हणजे अवघ्या 16व्या वर्षी वडीलही त्यांना सोडून गेलेले आहेत. वडिलांचं निधन
या ठिकाणी या वयामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि फर्ग्युसनमध्ये जेव्हा ते पुढचं शिक्षण घ्यायला, BAचं शिक्षण घ्यायला येतात, तेव्हा तिथे आणखीन एक शैक्षणिक क्षेत्रातला अत्यंत विद्वान असा गुरु त्यांना भेटतो, ज्यांचं नाव आहे राधा रानडे. आणि इथून देखील मला असं वाटतं की दांडेकर मामांच्या जीवनाला खऱ्या अर्थानं कलाटणी मिळालेली आपल्याला दिसून येते. पहिली कलाटणी विष्णुपंत जोग आध्यात्मिक गुरु प्राप्त मिळाले तिथे, आणि दुसरी क्रांती किंवा परिवर्तन त्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं झालं ते म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राधा रानडेंसारखे शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत विद्वान गुरु त्यांना या ठिकाणी मिळालेले आहेत. पुढे त्यांनी तत्वज्ञान या विषय घेऊन BAची पदवी 1917ला प्राप्त केलेली आहे. MAला तत्वज्ञान हा विषय घेऊनच त्यांनी पदवी प्राप्त केलेली आपल्याला दिसून येते. त्यावेळेला MAला तत्वज्ञानासाठी 2 विचारवंत किंवा अभ्यासासाठी ठेवलेले होते. एक होते प्लेटो आणि दुसरे शंकराचार्य. साहजिकच सोनोपंतजींना शंकराचार्यांच्या बद्दलची आवड होती, तो पेपर घेऊन अभ्यास करू इच्छित होते, परंतु रानडेंनी त्यांना तो या ठिकाणी पेपर दिलेला नाहीये. ते असं म्हणाले की प्लेटोचा अभ्यास तू कर, कारण शंकराचार्यांचा अभ्यास तर तो या देशात राहतोय, ते घडणारच आहे. आणि आपल्या गुरुच्या सांगण्यामुळं सोनोपंतजींनी MA तत्वज्ञान करत असताना प्लेटो हा स्पेशल पेपर घेऊन या ठिकाणी अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. पुढे त्यांनी उच्च शिक्षणात म्हणजे MA तत्वज्ञान ही पदवी प्राप्त केल्याच्या नंतर शिक्षण प्रसारक मंडळ जे पुण्यामध्ये आहे तिथे 1919ला प्राध्यापक म्हणून काही काळ तिथं रुजू झालेले आहेत. त्या कालावधीमध्ये एखाद्या विद्वान विद्यार्थ्याला नोकरी प्राप्त करायची असेल तर कुठल्याच प्रकारची जाहिरात, मुलाखती वगैरे अशा नसायच्या. एखाद्या विद्वान माणसानं त्या व्यक्तीची शिफारस केली की नोकरी मिळायची. डोनेशन वगैरे ह्या गोष्टी तर फारच दूर होत्या. तशाच पद्धतीची त्यांच्याबद्दलच्या विद्वत्तेचं प्रशस्तीपत्र दिलं गेलं होतं आणि म्हणून त्यांना या ठिकाणी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळालेली आहे. तुम्हाला माहित असेल की हा काळ म्हणजे 1920चा काळ म्हणजे देशात पारतंत्र्य होतं. इंग्रजांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी चळवळी या देशामध्ये चाललेल्या आपल्याला दिसून येतात. असहकाराची चळवळ देशामध्ये मोठ्या प्रमाणावर फोफावलेली होती आणि त्याच वेळेला या महाविद्यालयामध्ये शिकवणारे तत्वज्ञानाचे प्राध्यापक नासी फडके सर यांनी गांधीजींनी असहकाराचे बद्दलचं आवाहन केल्याच्या नंतर त्यांनी या ठिकाणी प्राध्यापकीचा राजीनामा दिलेला होता आणि ते या चळवळीमध्ये सक्रिय झालेले होते. आणि त्यांनी राजीनामा दिल्यामुळं तिथे जी तत्वज्ञानाच्या प्राध्यापकाची जागा रिकामी झालेली होती त्या ठिकाणी सोनोपंतजींना प्राध्यापक म्हणून नोकरी करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. आणि ते सर परशुराम महाविद्यालय या ठिकाणी आलेले आपल्याला दिसून येतात. मामांना असं नेहमी वाटत होतं की आपण इंग्रजांच्या विरोधामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरण्यापेक्षा आपल्याला जे काही काम दिलं गेलेलं आहे ते जीव ओतून करून एका अर्थाने हे देखील देशाचंच काम आहे आणि त्यासाठी त्यांनी शैक्षणिक कार्य अत्यंत निष्ठेनं राष्ट्रनिष्ठेनं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे काम त्यांनी आपल्या सेवानिवृत्तीपर्यंत संस्थेशी प्रामाणिक राहून केलेलं दिसून येतं. त्या ठिकाणी त्यांनी शाळा प्रमुख म्हणून, मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे, रेक्टर म्हणून काम केलेलं आहे संस्थेमध्ये, प्राध्यापक म्हणून काम केलंय, उपप्राचार्य म्हणून काम केलंय, प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे. 1940ला मुंबईला रुईया महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून देखील तिथं ते गेलेले आहेत. ती जबाबदारी देखील अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रशासकीय जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. 1945ला सर परशुराम महाविद्यालय जे काही पुण्याला आहे त्या ठिकाणी पूर्वीचे प्राचार्य भागवतांचं आकस्मिक निधन झाल्यामुळं त्या महाविद्यालयाचं प्राचार्यपद रिकामं झालं होतं. तर त्या ठिकाणी प्राचार्य होण्याची संधी या ठिकाणी मामांना म्हणजे सोनोपंत दांडेकरांना प्राप्त झालेली आहे आणि इथे ते 1945ला सर परशुराम महाविद्यालय पुणे या ठिकाणी प्राचार्य म्हणून रुजू झालेले आहेत. परंतु हे प्राचार्यपद स्वीकारताना त्यांनी संस्थेच्या समोर 2 अटी ठेवलेल्या होत्या. या 2 अटी जर आपण मान्य करणार असाल
तरच मी हे प्राचार्यपद स्वीकारतो. कोणत्या अटी होत्या? पहिली अट ही होती की दरवर्षी जी आषाढी वारी आहे त्या वारीच्या कालावधीमध्ये मी महाविद्यालयामध्ये उपस्थित राहणार नाही. संपूर्ण काळ मला वारीसाठी आपण सुट्टी दिली पाहिजे. आणि दुसरं त्यांनी अट टाकलेली होती की मला जेव्हा वाटेल माझ्या मनाला तेव्हा मला सेवानिवृत्ती घेण्यापासून आपण वंचित करू नये, ती मुभा मला मिळाली पाहिजे. आणि या दोन्ही अटी संस्थेने मान्य केल्यानंतरच त्यांनी या महाविद्यालयाचं प्राचार्यपद स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. अध्यापन सोडून अन्य वेळी अध्यापनाचं काम तर ते करतच राहिले अत्यंत प्रामाणिकपणे. तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून, प्रशासक प्राचार्य म्हणून काम तर केलंच, परंतु अध्यापनाच्या कामाच्या व्यतिरिक्त जो वेळ मिळायचा त्या वेळामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा अशा संत वाङ्मयांच्या प्रचारासाठी आपला बहुमूल वेळ दिलेला देखील आपल्याला दिसून येतो. शनिवार असेल, रविवार असेल, अन्य सुट्टीच्या दिवशी ते खेडोपाडी कीर्तन व प्रवचनासाठी जात असत. आणि या माध्यमातून लोकमानस घडवण्याचं मोठं काम प्राचार्य सोनोपंत दांडेकरांनी, मामांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या जीवनाची जी त्रिसूत्री होती, एक होती निस्पृहता, दुसरं होतं सेवाभाव आणि तिसरी होती निष्ठा. या तिन्ही गोष्टींना एकत्र घेऊन मामांनी जीवन जगलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1943ला एक घटना घडलेली होती. कारण 1942च्या रणकंदनामुळं त्या काळच्या सरकारनं काय केलं होतं, तर वारीवर बंधन घातलं होतं. आणि वारीवर बंधन घातल्यामुळं सगळे वारकरी चिंतित झाले होते की आता ज्ञानोबांची पालखी पांडुरंगाच्या भेटीला कशी जाणार. या घटनेमुळं मामा अस्वस्थ झाले आणि मामांनी चर्चेअंती मधला मार्ग काढला. कारण तो काळ आपल्याला माहिती आहे की दुसरं महायुद्ध सुरू आहे. जपानचे विमानं त्या ठिकाणी गगनामध्ये भिरक्या मारतायत, घिरक्या घेत आहेत. आणि अशा वेळेला आता एवढे लाख लोक एकत्र यायचे आणि जायचे यावरती बंदी घालण्यात आली होती वारीवरती. तर त्याच्यातनं त्यांनी मार्ग काढला आणि त्यांनी ठरवलं की माऊलींच्या पादुका तर पंढरपूरला गेल्याच पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, तर मध्यस्थाची भूमिका मामांनी केली आणि वारीचा वेग वाढवला. वाटेतील अनेक टप्पे आणि विसावे वगळले आणि बंदीचा कालावधी कमी करण्याचं काम करून नियमितपणे या ठिकाणी माऊलींची पालखी पंढरपूरला जाण्यासाठी प्रयत्न करून त्यामध्ये त्यांनी यश मिळवलेलं आपल्याला दिसून येतं. मामा हे मनाने निर्मळ होते, वाचेने रसळ होते असं हे म्हणून मामांचं जीवन कसं आहे, तर मनानं निर्मळ आहेत आणि वाचेने रसळ अशा प्रकारचं मामांचं व्यक्तिमत्व होतं. समयासी सादर व्हावे अशी वारकऱ्यांबाबतीत त्यांची अपेक्षा होती. जग जसं बदलत चाललंय तशा पद्धतीच्या बदलांना वारकऱ्यांनी स्वीकारलं पाहिजे. जुनं ते सोनं म्हणून जुन्यालाच पकडून न ठेवता नव्याचे देखील काही चांगले गुण आपण स्वीकारले पाहिजेत असं नेहमी मामांना वाटत होतं. 1940ला जेव्हा ते रुईया मुंबईच्या महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून गेलेले आहेत, त्यावेळेला तिथल्या विद्यार्थ्यांना समजलं होतं की आपल्याकडे जो उपप्राचार्य म्हणून येतोय तो त्याचा वेश धोती फेटा अशा पद्धतीचा आहे, वारकरी वेशामध्ये येत आहेत, तेव्हा त्यांची आपण टिंगल करावी. म्हणून सगळ्या मुलांनी, मामा पहिल्याच दिवशी जेव्हा वर्गात आले तेव्हा सगळ्या मुलांनी त्यांचा वेश बघितला आणि एका आवाजात म्हणाले, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अशा पद्धतीनं सगळ्यांनी एका स्वरामध्ये हा गजर केल्याबरोबर मामा हे सगळं बघितलं, आश्चर्यचकित झाले आणि ते अत्यंत सहजपणे म्हणाले, जे प्रसंगाबद्दल प्राचार्य शिवाजीराव भोसले सर हे मामांचे विद्यार्थीच राहिलेले आहेत. म्हणून शिवाजीराव भोसले सर या प्रसंगाचं वर्णन करताना लिहितात, त्यावेळेला मामा म्हणाले त्यांनी गजर केल्याच्या नंतर की माझ्याकडे पाहून तुम्हाला देवाचे नाव घ्यावेसे वाटले, माझ्याकडे पाहून तुम्हाला देवाचे नाव घ्यावेसे वाटले, हे पाहून देवाला सुद्धा बरं वाटलं असेल. आपल्या महाविद्यालयात अशी भक्तिमान मुले असतील तर त्याचं तपोवान व्हायला हरकत नाही. आणि अशा पद्धतीनं ते बोलतच राहिले. सगळा वर्ग शांत झाला आणि मामा बोलत राहिले, विद्यार्थी ऐकत राहिले आणि असा हा वाणीचा यज्ञ सतत घडत गेला. आणि पुढे पुढे हे सगळे विद्यार्थी
त्यांच्या वेशभूषेबद्दल कधीच त्यांनी त्यांची थट्टा केली नाही किंवा उपहास केला नाही, तर त्यांच्या विद्वत्तेची सतत त्यांनी कदर केलेली आहे. आणि एका अर्थानं हे सगळे विद्यार्थी मामांचे फॅन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला माहीत असेल की विष्णुपंत जोग यांनी 24 मार्च 1917ला आळंदी या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे, ज्याच्या माध्यमातून अभ्यासू कीर्तनकार आणि प्रवचनकार घडावेत आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हावा, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून जोग महाराजांनी 24 मार्च 1917ला आळंदी या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. कारण जोग महाराजांचं म्हणणं असं होतं, मामांचंही म्हणणं असं होतं की वारकरी हा विद्वान असला पाहिजे, तो उत्तम कीर्तनकार असला पाहिजे, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी म्हणजेच निष्कलंक चारित्र्य त्याच्याकडे असलं पाहिजे, तो भोळा भाबडा अंध श्रद्धाळू असता कामा नये. त्यासाठीच ही वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांनी सुरू केलेली आहे. गीता, गाथा, भागवत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव याचा तो समर्पक विवेचन करणारा अशा पद्धतीचा अभ्यासू वारकरी निर्माण व्हावा, हाच उद्देश या वारकरी शिक्षण संस्था स्थापन करण्याच्या पाठीमागचा होता. आपल्याला माहीत असेल की जोग महाराज गेल्याच्या नंतर आणि जोग महाराज असताना देखील या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्यापनाचं काम सोनोपंत मामांनी केलेलं आहे. अनेक आचारसंहितेचे नियम त्यांनी किंवा आचारसंहिता या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मामांनी घालून दिली. त्यावेळेला सुरुवातीलाच तीच आचारसंहिता आजही या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पाळली जाते. कितीतरी हजारो कीर्तनकार प्रवचनकार या वारकरी शिक्षण संस्थेमधून शिकून केवळ देशभरच नाही तर आज वाहिन्यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा हे तत्वज्ञान जगभर पसरविण्याचं काम करतायत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान जर कुणाचं असेल तर ते विष्णुपंत जोग महाराज आणि प्राचार्य सोनोपंत दांडेकर मामा यांचं आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायाला ज्ञानदेवे रचिला पाया आणि शेवटी तुका झाला शे कळस असं पण म्हणतो. परंतु या संप्रदायाला आधुनिक काळामध्ये 21व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं मला असं वाटतं 20व्या-21व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं जर प्रसारित करण्याचं काम आणि त्याला ज्ञानाचे डोळे देऊन आणखीन या ठिकाणी शिक्षितांच्या मध्ये देखील घेऊन जाण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या जोग महाराजांनी आणि दांडेकर मामांनी केलेलं आहे. हे काम वारकरी संप्रदाय कधीच विसरू शकत नाही आहे. 1951 पर्यंत त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आपल्याला दिसून येतं. 1951ला या ठिकाणी ते या सेवेतनं मुक्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि यावेळी आपल्याला माहिती आहे की यावेळपर्यंत त्यांनी तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं अध्यापनाचं कामही केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की तत्वज्ञान या विषयाला खऱ्या अर्थानं या तत्वज्ञान विषयानं खूप मोठी माणसं दिलेली आहेत. ग ना जोशी, श्रीनिवास दीक्षित, सुरेंद्र बारलिंगे, सदानंद मोरे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राचार्य डॉक्टर नागोराव कुंभार, शरद देशपांडे, प्रदीप गोखले, अशी कितीतरी माणसं आहेत की मला असं वाटतं की या तत्वज्ञान विषयाने या ठिकाणी या देशाला दिलेली आहेत. आणि त्याच मालिकेमध्ये मला असं वाटतं की अग्रणी नाव जर कुणाचं असेल तर ते प्राचार्य सोनोपंत दांडेकर मामांचं आहे. हे आपल्याला न विसरता इथे नमूद करावं लागेल. 1951ला ते शैक्षणिक क्षेत्रातून सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं लोकशिक्षक म्हणून त्यांनी पुढील आयुष्यभर काम केलेलं आपल्याला दिसून येतं. 30 जून 1951ला सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर ज्या दिवशी ते सेवानिवृत्त झाले असं सांगतात की भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. 115 संस्थान या ठिकाणी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला सहभागी झालेले होते. धनंजय गाडगिळांसारखी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. यावरून मामांचं काम किती मोठं होतं आणि मामांच्या कामावर अनेकांचं किती प्रेम होतं ही गोष्ट यातनं आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.
संत वाङ्मयाबरोबरच त्यांनी प्लेटो, अरिस्टॉटल, सॉक्रेटिस, कांट यांचाही विचार विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या मनात पेरण्याचं प्रामाणिक काम केलं. ज्ञानदेव आणि प्लेटो या विषयावर त्यांनी अनेक व्याख्यानं आपल्या आयुष्यामध्ये दिलेली आहेत. प्रसाद नावाचं ते जे काही मासिक काढत होते त्याच्यामध्ये त्यांनी ईश्वरवाद यावर मोठ्या प्रमाणावरती लेखमाला चालवण्याचं काम केलेलं आहे. खरं तर मामा म्हणजे चालतं बोलतं विश्वकोश होता असं जर मी म्हणालो तर ते अतिशयोक्तीचं होणार नाही. त्यांनी प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांसारखी कितीतरी विद्यार्थी आपल्या आयुष्यामध्ये घडवण्याचं काम केलेलं आहे. मामा वारीत जात असायचे. मी आपल्याला सांगितलं प्राचार्य असताना देखील वारीच्या कालावधीमध्ये ते महाविद्यालयात उपस्थित न राहता आवर्जून वारीमध्ये जायचे. त्याचं कारणच एक होतं की वारीत जाऊन वारकऱ्यांचं प्रबोधन करणं, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम तिथं करणं, धर्मग्रंथांचं विशदीकरण करणं, कीर्तन संस्थेचं पुनर्जीवन करणं, लोकसंपर्क, लोकसंग्रह आणि लोकशिक्षण यासाठी ते सतत काम करत आलेले आपल्याला दिसून येतात. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ अशा प्रकारे तुम्ही वागलं पाहिजे असा संदेश ते स्वतःच्या वागण्यातनं आपल्या अनुयायांच्यावरती बिंबवण्याचं काम करत आलेले आहेत. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक अशा प्रकारचं काम ते करत आलेले आहेत. सार्थ ज्ञानेश्वरी नावाचा मला असं वाटतं की त्यांनी जे काही हे काम केलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या संबंधानं ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. मामा दांडेकरांची ज्ञानेश्वरी म्हणून वारकरी संप्रदायामध्ये त्यांची सार्थ ज्ञानेश्वरी हा फारच प्रमाण ग्रंथ मानला जातो आणि वारकऱ्यांच्या मध्ये अत्यंत प्रिय अशा प्रकारचा ग्रंथ राहिलेला आहे. त्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वरीच्या संबंधानं केलेलं काम खरोखरच अतुलनीय अशा पद्धतीचं आहे. 1920ला जेव्हा जोग महाराजांनी असा प्रश्न केला होता की आता माझ्यानंतर हा ब्रह्मचर्याचा कंटा कोण धारण करेल, तर कमी वयात त्यावेळेला सोनूपंतांनी सांगितलं होतं, सोनूनं सांगितलं होतं की मी तो धारण करेन. आणि मामांनी तो ब्रह्मचर्याचा कंटा आपल्या गळ्यात धारण केला, माळही गळ्यात घातली आणि आयुष्यभर या ठिकाणी जोग महाराजांचं जे काम होतं ते पुढे घेऊन जाण्यासाठी अखंड ब्रह्मचर्य पाळलेलं आपल्याला दिसून येतं. बहीण जीजी हिचं 1959ला निधन झालं आणि आईच्या नंतर आई म्हणून ज्या जीजीकडं बहिणीकडं ते पाहत होती ती आधारवडच बहीण गेल्यामुळं मामा निश्चितपणे खचले. त्यानंतर मामा सतत आजारी पडत गेले आणि पुढे ते 1968ला हे जग सोडून गेलेले आपल्याला दिसून येतात. आणि तो दिवस म्हणजेच मला असं वाटतं की आज या ठिकाणी आषाढी शुद्ध चतुर्दशीचा दिवस आहे. आणि असं सांगितलं जातं की मामा पुण्याला गेले त्यावेळेला सगळ्या दिंड्या या आळंदीतनं पंढरपूरला गेलेल्या होत्या. रामलक्ष्मणाची जोडी म्हणून वारकरी संप्रदायामध्ये धोंडा महाराजाने मामांकडे लोक वारकरी पाहत असायचे. धोंडा महाराजांना ही बातमी कळाली तेव्हा धोंडा महाराजांनी आग्रह केला होता की पुण्यातनं त्यांना इथे घेऊन या पंढरपूरला, सगळ्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांचा अंत्यविधी पंढरपूरला करू. परंतु तसं न होता त्यांना आळंदीला आणण्यात आलं. असं सांगितलं जातं की त्यावेळेला इतका लोकसमूह जमला होता की एक टोक अंत्ययात्रेचं पुणे होतं तर दुसरं टोक आळंदी होतं आणि आळंदीमध्ये इंद्रायणीच्या काठी त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आलेला आहे. आणि आज आपण जर गेलात तर आळंदीला इंद्रायणीच्या काठी या ठिकाणी त्यांची मला वाटतं एक पुतळाही आपल्याला पाहायला मिळतो आणि समाधी देखील पाहायला मिळते. त्यांनी ईश्वरवाद, प्लेटो आणि ज्ञानेश्वरी, वारकरी संप्रदायाचा इतिहास व अन्य काही ग्रंथ आपल्या आयुष्यामध्ये लिहिलेले आहेत. हे काम देखील त्यांचं लेखनाचं, प्रवचनाचं, कीर्तनाचं आणि विद्यार्थी घडवण्याचं, प्रशासनाचं काम मोठं राहिलेलं आहे. त्यांनी जे आपल्या आयुष्यामध्ये महत्वाची कामं केली त्यामध्ये नेवासे ज्या ठिकाणी माऊलींनी खांबाला बसून ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे आणि सच्चिदानंद बाबांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली, त्या नेवासे येथे त्या ठिकाणी त्या खांबाचं मंदिर बनवण्याचं काम पुढाकार घेऊन जर कोणा केलं असेल तर ते मामांनी केलेलं आहे. या कामासाठी आयुष्यामध्ये कधी कोणाच्या समोर हात न पुसरणारे मामा
पण त्यांनी या कामी अनेकांच्याकडे जाऊन निधी उपलब्ध करून या ठिकाणी या मंदिराला कलशारोहण करण्यापर्यंतचं काम हातात घेतलं आणि त्या काळातल्या साधू संतांनी कलशारोहणाचा अधिकार देखील मला असं वाटतं की मामांना दिलेला आपल्याला दिसून येतो. पुणे विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये देखील ज्या ज्या लोकांचं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे त्यामध्ये प्राचार्य मामा दांडेकरांचं महत्त्वाचं योगदान राहिलं ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी लागेल. त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला त्यांचं कीर्तन आयोजित केलं होतं असंही सांगितलं जातं. असं सांगतात की मामांनी आपल्या आयुष्यामध्ये प्रवचन आणि कीर्तनाला कधीच मानधन घेतलेलं नाही आहे. फक्त त्या नेवाशीच्या मंदिराच्या वेळेला मात्र जे काही पैसे मिळाले असतील तर ते त्यांनी त्या मंदिरासाठीच वापरलेले आहेत. इंदिरा या ठिकाणी अखिल भारतीय तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं आहे. पिंपळनेर आपल्याला माहीत असेल की निळोबारायांचे ज्या ठिकाणी समाधी आहे, जन्मस्थळ आहे, त्या पिंपळनेरला देखील निळोबारायांचं मंदिर उभं करण्यामध्ये, जीर्णोद्धार करण्यामध्ये या ठिकाणी मामांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. पुण्यातील निवडुंग्या विठोबा मंदिर जे आहे त्या मंदिराचा देखील जीर्णोद्धार मामांनी केलेला आहे. म्हणून नेवासा असेल, पिंपळनेर असेल, निवडुंगा विठोबाचा मंदिराचा जीर्णोद्धार असेल अशी काही कामं मामांनी केलेली आहेत. या ठिकाणी ज्ञानेश्वरी, नामदेव गाथा, भावार्थ रामायण इत्यादी संत साहित्य संशोधित करून शुद्ध स्वरूपामध्ये लोकांपुढे आणण्याचं काम जर कोणा केलं असेल तर ते मामांनीच केलेलं आहे. अभंग संकीर्तन भाग 1, 2, 3 ज्ञानदेव चरित्र हे ग्रंथ देखील मामांनी साकार केलेले आपल्याला दिसून येतात. हे काम लेखनाच्या संबंधाने देखील खरोखरच अत्यंत महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे. ज्ञानप्रसार व समाजसेवा हेच आपलं ध्येय म्हणून मामा आयुष्यभर काम करत राहिलेले आहेत. वयाच्या 71व्या वर्षी आपल्याला माहिती आहे की ते पुण्यामध्ये ईश्वरचरणी ब्रह्मलीन झालेले आपल्याला दिसून येतात. त्यांनी तत्वज्ञानासारखा तसं पाहिलं तर सर्वसामान्यांच्या एकदम लक्षात न येणारा विषय परंतु अत्यंत साध्या सोप्या भाषेतनं समजेल अशा पद्धतीनं गळी उतरवण्याचं काम त्यांनी केलं. एक हाडाचा शिक्षक, यशस्वी प्राचार्य, कुशल प्रशासक, विचारी तत्वज्ञ, सिद्धहस्त लेखक, श्रद्धाळू वारकरी, निपुण कीर्तनकार, प्रवचनकार, संत साहित्याचा प्रगाढ अभ्यासक, निष्ठावान समाजसेवक, भक्तिमार्गी प्रचारक अशा विविध पैलूंमधून मामांचं चतुरस्र दृष्ट्या आणि संपन्न व्यक्तिमत्वाचं दर्शन आपल्याला झाल्याशिवाय राहत नाहीये. त्यांचे शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य खरोखर डोळे दिपवून टाकणार आहे. थोर महात्मे होऊन गेले आहे आणि आपण हे चरित्र का पाहतो आहोत तर आपल्याकडे असं सांगितलं गेलेलं आहे की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. त्यांचं चरित्र पाहण्याच्या पाठीमागचा उद्देशच हे आहे की आपल्यालाही त्यांच्यातला एखादा क्षण किंवा कण उचलता येईल का. कुठल्याही सत्पुरुषांचं कार्य हे वसंत ऋतूप्रमाणे समाजात मांगल्य, शांती, समृद्धी, आनंद यांचा वर्षाव करणारं असतं. संतांच्या चरित्रांनी इतिहास समृद्ध होत असतो. लोकोत्तर पुरुषांच्या कर्तृत्वाने इतिहासाची उज्ज्वल पर्वे निर्माण होतात. मामा तत्वज्ञान प्रत्यक्षात जगलेले, आचरणात आणलेले तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. मामांचं तसं जर विविध कार्य आपण पाहायचं ठरवलं तर मामांनी आयुष्यभर स्वदेशीचे व्रत आचरणामध्ये आणलेलं आपल्याला दिसून येतं. प्रत्यक्ष लढ्यामध्ये देखील त्यांना जर भाग घेता आला नसला तरी लढ्याच्या विचाराला त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये स्वदेशीच्या माध्यमातून उतरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. असं सांगितलं जातं की 1961च्या जुलैमध्ये पानशेत धरण फुटलं आणि पुण्यामध्ये हाहाकार उडाला. त्यावेळी नदीच्या परिसरातील अनेक मंदिर आणि मशिदी उद्ध्वस्त झालेल्या होत्या. त्यांचा जीर्णोद्धार करण्याचं काम मामांनी केलेलं आहे. जीर्णोद्धारासाठी ज्या समित्या बनवल्या गेल्या त्यांना सगळं हाताने मदत करण्याचं काम मामांनी केलेलं आहे. पूरग्रस्तांना कपडे, भांडी, पैसा मिळवून देण्यामध्ये देखील मामांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. या ठिकाणी मामांचं नेवासाच्या बद्दल किंवा मंदिर उभं करण्यातलं मी निवडुंगा विठ्ठल मंदिर, नेवासा हे की नाही याबद्दल आणि निळोबारायच्या बद्दलचं सांगितलेलं काम देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. मामा हे रामकृष्ण आश्रम चे पुण्याचे अध्यक्ष म्हणून
राहिलेले आहेत, तिथेही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे. पुण्याच्या विवेकानंद सोसायटीचे अध्यक्ष म्हणून मामांनी केलेलं काम देखील उल्लेखनीय आहे. मामा येरवाड्याच्या तुरुंगामध्ये जे कैदी होते त्या कैद्यांच्या मनामध्ये नीतीचे धडे देण्याचं काम मामांनी आयुष्यात करून अशा या दरोडेखोरांना, चोरांना देखील सज्जन बनवण्यासाठी मामांनी केलेलं काम खरोखरच वर्णन करण्यासारखं आहे. आणि अशा या महात्म्याचा, संताचं ब्रह्मलीन ते आषाढ शुद्ध चतुर्दशीला 1968 सकाळी 11 वाजता ब्रह्मलीन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं खरोखरच अनन्यसाधारण अशा प्रकारचं खूप मोठं काम आपल्याला पाहायला मिळतं. मामांच्या बद्दल अनेक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. मामांनी अनेक विषयांच्या वरती प्रवचनं केलेली आहेत. ये हृदयीचे, भक्ती, कठीण प्रसंगी देवच उपयोगी पडेल, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मननाचा आहे, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नका, पोरबुद्धीचे मोठे लोक, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी उत्पन्न करा, पूर्णकाम संतांचे ग्रंथ, यक्रियावानस पंडितः, प्रथमता उंबरठा ओलांडा. असे आता मी जर विषय वाचायला लागलो की त्यांनी कुठल्या कुठल्या विषयावरती बोललेत तर मला असं वाटतं की आपल्याला ही वाणी अपुरी पडेल, इतकं मोठे काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्याबद्दल अनेकांनी या ठिकाणी भरभरून त्यांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे. या ठिकाणी महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार हे मामांच्या कार्याबद्दल काय म्हणतात बघा. वारकरी संप्रदायाशी एकरूप होऊन उत्तम शिक्षक, उत्तम प्राध्यापक, उत्तम प्राचार्य म्हणून मामांनी लौकिक मिळवला. मामांचे शिक्षण क्षेत्रातील जीवन अत्यंत आदर्श व नियमबद्ध असेच होते. संस्कृत, इंग्रजी यांच्या व्यासंगामुळे त्यांच्या पांडित्याला प्रौढत्व आणि आधुनिकत्व या दोघांचाही स्पर्श झाला होता, असे गौरवोद्गार महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार यांनी मामाच्या संबंधानं काढलेली आपल्याला दिसून येतात. बाळासाहेब भारदे जे संत साहित्याचे मोठे अभ्यासक होते, बाळासाहेब भारदे हे देखील मामांच्या बद्दल काय म्हणतात बघा. ब्रह्मचर्यासारख्या महाव्रताची साधना करून आणि सर्व समाजामध्ये मिळून मिसळून वागत असतानाही आपल्या उज्ज्वल चारित्र्याचा निष्कलंक आदर्श सिद्ध करून मामांनी संसाराला एक आदर्श पाठ घालून दिला आहे. मामा म्हणजे चालते बोलते संस्कारपीठच होते. हजारो लोकांना त्यांनी ज्ञानाचे, भक्तीचे, चारित्र्याचे व सेवेचे संस्कार दिले. बुद्धीची गंभीरता, भक्तीची कोमलता, स्वभावाची रुजुता, वागणुकीची सभ्यता, वृत्तीची प्रसन्नता अशा अनेक सद्गुणांनी त्यांचे व्यक्तित्व नटलेले होते. चंद्रमेजे आलांचन, मार्तंडजे तापहीन हा दिव्य आदर्श त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रभावीपणे मुरलेला होता. मामा म्हणजे वारकऱ्यांचे ज्ञानभक्तियुक्त नेतृत्व होते, असं त्यांच्या कार्याचं अत्यंत समर्पक वर्णन या ठिकाणी बाळासाहेब भारदे यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. ज्यांना राम लक्ष्मणाची जोडी म्हणून वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा उल्लेख केला जात होता ते म्हणजे धोंडा महाराज आणि मामा दांडेकर. धोंडा महाराजांनी देखील या ठिकाणी मामांच्या बद्दल जे म्हटले ते खरं म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे. धोंडा महाराज म्हणतात, वैकुंठवासी मामांचं कीर्तन म्हणजे बहुसंख्य श्रोत्यांना ब्रह्मरसाचे परगुणेच वाटत होते. जे अंगी निष्कामाचार, जीवी विवेक साचार या श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीची त्यांच्याकडे बघून आठवण यावयाची. त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाची व मुखावरील सात्विक तेजाची छाप श्रोतवर्गावर सहज पडत असे या ठिकाणी त्यांच्याबद्दलचे विचार धोंडा महाराजांनी देखील इथं व्यक्त केलेले आपल्याला दिसून येतात. ती जर यादी आपण पाहिली तर खूप मोठी यादी आहे की अनेक गणमान्य जणांनी मामांच्या कार्याचं या ठिकाणी समर्पक लेखन त्यांच्या कार्याबद्दलचं केलेलं आहे. मामांच्या बद्दल मी किती जरी बोलत राहिलो तरी ते कमी पडणार आहे. इतकं मोठं काम प्राचार्य सोनोपंत दांडेकर मामांनी केलेलं आहे. मीही एक वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून मला मामांच्या कार्याचा मनस्वी अभिमान वाटतो.
एक शिक्षण क्षेत्रामध्ये खरं तर आपल्याला माहिती आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च विद्या विभूषित असणारी बरीच माणसं या संप्रदायाकडे येताना आपल्याला दिसत नाही आहेत. परंतु मामा प्राचार्य असून इतक्या मोठ्या महाविद्यालयाचे, परंतु त्यांनी वारकरी संप्रदायाचे सगळे नियम आपल्या आयुष्यामध्ये पाळले आणि शिक्षित मुलांच्या मनामध्ये देखील संप्रदायाबद्दलची आस्था, संप्रदायाबद्दलचं या ठिकाणी प्रेम वृद्धिंगत करण्याचं काम मामांनी आयुष्यभर केलेलं आहे. आज जो वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावरती विस्तारलेला आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो आहोत, त्या संप्रदायाला विस्ताराकडे घेऊन जाण्यामध्ये अलीकडच्या काळातल्या दोन मी यापूर्वीच उल्लेख केल्याप्रमाणे या ठिकाणी महानुभावांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे. त्यामध्ये विष्णुपंत जोग महाराज आणि प्राचार्य सोनोपंत दांडेकर मामा यांचं हे अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे. म्हणून वारकरी संप्रदायातले प्रत्येक कीर्तनकार, प्रवचनकार आणि जे कोणी सद्भक्त असतील ते सगळे मामांच्या आणि जोग महाराजांच्या प्रती सतत कृतज्ञता व्यक्त करत असतात. हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा उद्देशही माझा तोच आहे की अशा या आयुष्यभर संप्रदायाला विकसित करणाऱ्या, सर्वसामान्यांपर्यंत ज्ञानाचे डोळे देऊन पोचविणाऱ्या या वारकरी भूषण असलेल्या मामांचा कार्याचा जागर आपण त्यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं घालावा, हा या पाठीमागचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा व्हिडिओ मुद्दाम या ठिकाणी बनवण्याचा मी या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आपणही या व्हिडिओचं श्रवण केलेलंच आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून वारकरी संप्रदायाचं मामांनी जे केलेलं काम आहे ते काम आणखीन वृद्धिंगत व्हावं यासाठी आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. मामांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये हजारो विद्यार्थी पुणे, मुंबई या ठिकाणी जे काही रेक्टरपासून ते प्राचार्य पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या पाडून विद्यार्थी घडवले. आज शिवाजीराव भोसले सर सांगतात की माझे गुरु होते ते. अशी यादी काढली तर महाराष्ट्रातले कितीतरी गणमान्य विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावरती विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक करताना आपण पाहतो आहोत. नावलौकिक त्यांनी केलेला आहे. अशा या पुणे विद्यापीठासारखे अत्यंत महत्त्वाचं विद्यापीठ स्थापन करण्यासाठी ज्यांनी अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे, अशा या कर्मयोग्याला त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पुनश्च एकदा मी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी पुनश्च एकदा प्राचार्य सोनोपंत दांडेकर मामांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. न्यून्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम्हाते विनवितू असे, करून घ्यावे तुम्हाते विनवितू असे. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, महाराज तुम्ही शुद्ध. इथेच थांबूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.